नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता शेतकऱ्यांना महा-डी-बी-टीचे जे मॅसेज आले होते ते पाठीमागं भरपूर शेतकऱ्यांना आले होते आणि बऱ्याच दिवसापूर्वापासून म्हणावं लागेल. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप इथून पाठीमागं ज्या वस्तूसाठी ज्यांना जी वस्तू घ्यायची आहे त्या वस्तूसाठी तुम्ही अर्ज करून ठेवले होते आणि ते सर्व अर्ज एकत्रच काय केलेले होते, मॅसेज त्या अर्जाचे तुम्हाला पाठवले होते त्या शेतकऱ्याला. आणि सर्वांनाच मग काय केलं होतं, की आपण जेवढ्या अर्जामध्ये जेवढ्या बाबी भरलेल्या आहेत, जेवढ्या वस्तूला अर्ज केलेले आहेत, अर्ज एकच, पण आपण ते क्लिक करून दिलं होतं महा-डी-बी-टी थ्रू. तर त्या सर्वांचेच तुम्हाला काय केले होते, महा-डी-बी-टीने मॅसेज पाठवले होते आणि आता ते मॅसेज काय केलेले आहे तर पूर्वसंमतीसाठी पाठवले होते. आतापर्यंत मग ज्या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये कागदपत्र वगैरे अपलोड केलेले नाहीत पुरेसे, त्या शेतकऱ्याला काय केलेलं आहे, आणखीन एक दिलासादायक बाब म्हणून काय केलेलं आहे, एक चान्स शेवटचा दिलेला आहे. ज्यांना कोणाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल, लागलेला असेल, कोणाला मग ठिबक सिंचन असेल, त्यानंतर कुणाला पॉवर टिलर असेल, कुणाला पॉवर विडर असेल, एखाद्याला टोकन यंत्र म्हणा. काही शेतकऱ्यांना फवाऱ्याचे सुद्धा मॅसेज पडलेले आहेत. असे वेगवेगळे मॅसेज काय झालेले आहेत महा-डी-बी-टीच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले आहेत, शेतकऱ्यांना आलेले आहेत. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी वस्तू घेतलेल्या आहेत, त्यामध्ये बिलं अपलोड करायचे राहिले असतील. पूर्वसंमती आलेली आहे त्या शेतकऱ्यांना. त्या शेतकऱ्यांनी मग काय करायचं आहे, बिलं अपलोड करायची आणि ज्यांना आणखीन ज्यांनी काहीच केलं नाही, मग त्यांनी पूर्वसंमती घेण्यासाठी मग टेस्ट रिपोर्ट, कोटेशन वगैरे काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. हे काय केलेलं आहे शासनाने, एक लास्ट तारीख तुम्हाला काय केलेली आहे, दिलेली आहे. तुम्ही जर त्या तारखेपर्यंत जर नाही बिलं अपलोड केले किंवा मग टेस्ट रिपोर्टसाठी जे कागदपत्र लागतात, संमती म्हणा, संमतीसाठी जे कागदपत्र लागतात ते तुम्हाला जर तुम्ही महा-डी-बी-टी पोर्टलवर जर नाही अपलोड केले, तर तुमचा ऑटोमॅटिक काय होणार आहे, अर्ज डिलीट होणार आहे. तो अर्ज कधी डिलीट होणार आहे, 9 जानेवारी 2026 पासून पूर्णची पूर्ण तुमचे अर्ज काय केले जाणार आहेत, बाद केले जाणार आहेत. त्यामुळं मग तुम्हाला जर संमती घ्यायची असेल तर तुमचं बँक पासबुक, आधार कार्ड, त्यानंतर 8 712 8, त्यानंतर फार्मर आय-डी वगैरे, आहे का नाही, आणि टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन एवढे कागदपत्र काय करतात, लागतात संमती घेण्यासाठी. आणि तुम्हाला मग संमती येईल त्याच्यानंतर मग तुम्हाला वस्तू खरेदी करायची आहे. हे पुढील प्रोसेस आहे. पण तुम्हाला अगोदरच काय करायचं आहे, जे कागदपत्र लागतात, तुम्हाला ज्या वस्तू घेतलेल्या आहेत, लागलेल्या आहेत, त्या वस्तूसाठी जे कागदपत्र लागतात ते कागदपत्र तुम्हाला काय करायचे आहेत, पोर्टलवर अपलोड करायचे आहेत. आणि तुम्ही जर पोर्टलवर जर अपलोड नाही केले, तर काय होणार आहे, 9 जानेवारी 2026 पासून ते सगळंचे सगळं बाद होणार आहे आणि ऑटोमॅटिकली सर्व अर्ज काय होणार आहेत, रद्द होणार आहेत. ते रद्द केले जाणार आहेत. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि मग तात्काळ काय करायचं आहे, आपल्याला जे मॅसेज पडलेले आहेत, आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत, तुमचं ठिबक म्हणा, स्प्रिंकलर म्हणा, कुणाला ज्या वस्तू लागलेल्या आहेत, कुणाला पॉवर टिलर, मळणी यंत्र म्हणा, आहे की नाही, असे वेगवेगळे अवजारं काय झालेले आहेत, लागलेले आहेत. नांगर असेल, त्यानंतर मोटर असेल, इंजन असेल, अशा वस्तू लागलेल्या आहेत. सर्व बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचे मॅसेजही आलेले आहेत. मग अशाने पूर्वसंमतीसाठी कागदपत्र अपलोड करायचे आणि काहीला पूर्वसंमती आली असेल तर मग बिलं वगैरे काय जे असेल, वस्तू घेऊन त्या काय करायचं आहे, त्या महा-डी-बी-टी पोर्टलवर अपलोड करायचं आहे. आणि आता ही शेवटचा चान्स शेतकऱ्यांना दिलेला आहे. त्यानंतर 9 जानेवारी 2026 नंतर तुम्हाला परत ते अपलोड करता येणार नाही. तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे आणि ते काय करावं लागणार आहे, लाभाची वाट बघावं लागणार आहे. मॅसेज वगैरे मग कधी लागतंय, काय लागतंय, हे सर्व गोष्टीच्या नंतर राहिल्या. काही शेतकऱ्याने उगाचच अर्ज भरलेला आहे आणि म्हणून त्याला क्लिक करून दिलेलं आहे त्या वस्तूला. त्यांनाही मॅसेज पडलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना खरंच घ्यायचं असेल त्यांनी मग काय करायचं आहे, कागदपत्राचे तयारी करायची आहे. तरच तुम्हाला काय होणार आहे, त्याचा लाभ मिळणार आहे. 9 तारखेपर्यंत, 9 जानेवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. तिथून पुढं ऑटो डिलीट होणार आहेत.
ॲटो डिलीट झाल्यानंतर परत तुम्हाला फॉर्म काय करावा लागणार आहे, महा-डी-बी-टीला भरावं लागणार आहे आणि त्या योजनेचा लाभ घ्यावा लागणार आहे. तुम्हाला जे सध्या कागदपत्र डॉक्युमेंट लागतात ते काय करायचं आहे, पाहायचं आहे जवळच्या शेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आणि त्या कागदपत्राची पूर्तता करायची आहे. काहींनी संमतीसाठी जर कागदपत्र अपलोड केले तर पाहायचे आहे संमती आली आहे का आणि काहींनी संमती संमती घेऊन मग बिलं अपलोड केलेले आहेत. तर मग त्यांनी ज्यांना संमती आली त्यांनी मग बिलं अपलोड करायची आहे. तर हे असे सर्व स्टेप बाय स्टेप करायचं करून घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर करायचं आहे. नाहीतर तुमचा अर्ज काय होणार आहे 9 तारखेनंतर बाद केला जाणार आहे आणि परत तुम्हाला अर्ज महा-डी-बी-टीला परत भरावा लागणार आहे. मग परत सोडत कशी होती, कोणत्या पद्धतीने होती, मग तुम्हाला कधी मेसेज येतोय, काय येतोय हा नंतरचा भाग राहिला, नंतरचा प्रश्न राहिला. त्यामुळं मग आता लागलेले आहेत तुम्हाला मेसेज पडलेले आहेत. तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, घ्यायच्या आहेत. काहींना चाप कटर लागलेले आहेत बघा कुट्टी मशीनच्या, आहे का नाही. चांगली सबसिडी वगैरे आहे त्यामध्ये. मग तुम्ही काय करू शकता, त्याच्या माध्यमातून घेऊ शकतात. चांगली योजना आहे. सगळ्यात शेतकऱ्यांना परवडण्यालायक आहे, परवडायलागी आहे. चाप कटर म्हणजे कुट्टी मशीन त्याला म्हणतो आपण. ती सुद्धा काय आहे, काही शेतकऱ्यांना लागली आहे. त्यांनी काहींनी टेस्टर पेटन कोटेशन अपलोड केलेलं आहे. तर काहींना संमती आलेलं नाही. तर येत्या 9 तारखेपर्यंत आणि ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी काय करायचं आहे, संमती घेण्यासाठी कागदपत्र अपलोड करायचे. हे सर्व बाबी लवकरात लवकर काय करायचे आहे, शेतकऱ्यांनी करून घ्यायचे आहेत. नसता तुमचं मग काय होणार आहे, अर्ज बाद केले जाणार आहेत. 9 जानेवारी 2026 पासून सर्वच शेतकऱ्यांचे, ज्यांनी काही नाही केलं, ज्यांनी कागदपत्र वगैरे अपलोड नाही केले, अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. महा-डी-बी-टीकडूनच अशी नवीन एक सूचना काय केलेली आहे, जारी केलेली आहे, आलेली आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला जर वस्तू खरेदी करायची असेल, घ्यायची असेल, अगोदर संमती आल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांनी एकही वस्तू घ्यायची नाही. मेसेज पडला तरी तुम्ही वस्तू घेऊ नका, कारण असं सक्त सूचना काय केली आहे, कृषी विभागाची आहे. कारण जोपर्यंत संमती येत नाही म्हणजे वस्तू खरेदी करण्याची मान्यता येत नाही, तोपर्यंत तुम्ही घ्यायचं नाही. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. संमती आल्यानंतरच सर्व वस्तू काय करायच्या आहे, खरेदी करायच्या आहेत आणि घ्यायच्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.